Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या निवडणुकीमध्ये ज्या काही अटीतटीच्या लढती किंवा ज्या लक्षवेधी लढती होत्या त्यातली एक लढत होती माळशिरसची, जिथून राम सातपुते लढत होते। कारण त्यांच्या विरोधामध्ये यावेळेला तुतारीकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर मैदानामध्ये होते, पण मोहिते पाटलांचा रोल महत्त्वाचा होता आणि या निवडणुकीमध्ये राम सातपुतेंचा अनपेक्षित पराभव झालेला आहे। कशामुळे पराभव झाला, का पराभव? रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी घराघरामध्ये पैसे त्यांच्या लोकांनी वाटले। रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी धमक्या दिल्या। रणजितसिंह मोहिते पाटलाला जे कारखान्याला पैसे देवेंद्र फडणवीसांनी दिले ते पैसे आमच्या विरोधात वापरले। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी आमच्या बूथ प्रमुखाला बूथ एजंटला धमक्या दिल्या। अशा पद्धतीने हे सगळं झालं, म्हणून माझा पराभव झाला। मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक एकत्र असताना सुद्धा 1,08,200 मतं आम्हाला पडले। खऱ्या अर्थानं माळशिरस तालुका आमच्या सोबत आहे। जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त रुपये या ठिकाणी उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी खर्च केले, म्हणून आमचा पराभव झाला। त्यामुळे आम्ही आज जिंकलेलो आहे। आमचा नैतिक विजय, त्यांचा नैतिक पराभव आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्यामध्ये जनतेची सेवा करू। ते म्हणतात काय पुरावा आहे की मी तुमच्या विरोधामध्ये काम केलं? ते म्हणतात की तुम्ही अपप्रचार करताय। एका प्रकारे रणजितसिंह मोहिते पाटलांना तुम्ही भाजपमधून बाहेर काढण्यासाठी अपप्रचार करा। हा रणजितसिंह मोहिते पाटलाचा फोटो आहे। रणजितसिंह मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा त्या ठिकाणी निवडणुकीमधला फोटो आहे एका ठिकाणी आलेला। त्याच्यामुळे हे पुरावा आहे। रणजितसिंह मोहिते पाटलाचा मुलगा या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा मुलगा जो आहे हा रणजितसिंह मोहिते पाटलाचा मुलगा आहे। याचं विश्व ते सिंह मोहिते पाटील या मुलाने तुतारीचं त्याच्या गळ्यामध्ये आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांनी महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून शपथ घ्यावी की मी राम सातपुतेच्या विरोधात काम केलं नाही। मी कुणाची शपथ घेतो, माझ्या परिवाराची शपथ घेतो की रणजितसिंह मोहिते पाटलांनी नुसतं काम माझ्या विरोधात केलं नाही, तर पैसे रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी विरोधात वाटले। रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या, आमच्या बूथ प्रमुखाला धमक्या दिल्या, आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली। इतकं झालं त्याच्यामुळे आज आमचा या ठिकाणी आक्रोश आहे की उद्या हे पाया पडत येतील, उद्या नाक घासतील, परंतु यांना या ठिकाणी थारा द्यायचा नाही। यांच्या विरोधात आम्ही रक्त सांडलंय आणि आमच्या रक्ताची किंमत महायुतीच्या नेत्याने करावी। यांना कसल्याही पद्धतीचा थारा देऊ नये अशी आमची पार्टी नेत्यांना विनंती। त्यांनी विरोधात काम केलं, तुम्ही काय कारण राहील का विरोधात काम करणे? नाही, त्यांना वाटलं की उद्या आपल्याला पालकमंत्री करतील। त्यांनी कपडे शिवून ठेवले होते की उद्या शरद पवारांची सत्ता येईल, आम्ही या ठिकाणी मंत्री होऊ, आम्ही पालकमंत्री होऊ। त्याच्यामुळे अशा पद्धतीने केलं। आणि आश्चर्याचा मी एक खुलासा करतो आपल्यासमोर, 4 तारखेला एक माणूस त्या ठिकाणी भेटायला गेला रणजितसिंह मोहिते पाटलांना, गडकरी साहेबांच्या सभेला स्टेजवर या, सभा आहे गडकरी साहेबांची। तर रणजितसिंह मोहिते पाटील म्हणले त्या राम्याला सांगा की फॉर्म मागे काढून घे, कॉम्प्रोमाइज काय ते नंतर बघू। मी त्यांना सांगतो, राम सातपुते भारतीय जनता पार्टीचा कडवा कार्यकर्ता आहे। आम्ही भगवा झेंडा हातात घेऊन काम करतो। भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे, ही बहुजन समाजवादी पार्टी नाही फॉर्म माघारी काढून घ्यायला। आम्ही लढणारी माणसं आहोत, त्यामुळे आम्ही असल्या गोष्टीला भीक घालत नाही आणि येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करू। आमच्या कार्यकर्त्यांनी जे रक्त सांडलंय, रक्त सांडलं काय झालं? आमच्या किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर याला काल रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी मारहाण केली। आमचा संतोष शिरतोडे नावाचा कार्यकर्ता कळंबोलीचा, त्याला त्या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाचा जवळचा कार्यकर्ता, त्या गावचा माजी सरपंच असणाऱ्या संजय वाघमोडेने त्या ठिकाणी शिवीगाळ केली। आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली। आमच्या मगर पाटील नावाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या लोकांनी नातेपुते शहरात मारलं। अशा अनेक घटना घडल्या। ज्या भागात माझी पत्नी प्रचाराला जात होती तिच्या गाडीला आडवे उसाचे ट्रॅक्टर लावले जेणेकरून ती सभेला पोहोचू नये। यांच्या कारखान्याचे, ज्या कारखान्याला देवेंद्र फडणवीसांनी मदत केली त्या कारखान्याचे सगळे चिटबॉय गावागावात फिरून तुतारीला मतदान करा हे सांगत होते। त्यामुळं आमची माफक अपेक्षा आहे महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून, उद्या हे पाया पडत येतील, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या। आम्ही रक्त सांडलंय, आम्ही संघर्ष केलाय, आपल्या कार्यकर्त्याचं रक्त व्यर्थ जाऊ नये। यांनी तिन्ही असणाऱ्या म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही कार्यकर्त्यांचा छळ निवडणुकीमध्ये केलाय। आता अजितदादांना भेटून सांगितलंय की काही झालं तर मोहिते पाटलाला थारा देऊ नका। आम्ही म्हणले दादा म्हणले अजिबात नाही, काय संबंध आहे म्हणले, यांनी सोडून गेलेत म्हणे, यांनी माझ्यावर टीका केली आहे, त्याच्यामुळे संबंध नाही। दादांनी शब्द दिलाय आम्हाला, देवेंद्रजींना आम्ही सांगितलं। देवेंद्रजी काय म्हणाले? तुमची भेट झाली देवेंद्रजींची? देवेंद्रजी म्हणले सगळे गाणे वाजतील, काळजी करू नको। सगळे गाणे वाजतील? यस। मग त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षात
पक्षात नाही, पक्षाच्या कार्यालयाच्या दारात सुद्धा उभा करणार नाही, हा मला विश्वास आहे. देवेंद्रजी माझे नेते आहेत, मला देवेंद्रजीवर विश्वास आहे. ज्या पद्धतीने देवेंद्रजींचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझ्यावरती अन्याय करायचं काम मोहिते पाटलांनी केलं आहे. माझ्या पत्नीला इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण केलं आहे की माझी पत्नी ज्या भागामध्ये प्रचाराला जायची त्यांचे लोक ऊसाचे ट्रॅक्टर आडवे लावायचे, कारण ती त्या ठिकाणी सभेला पोहोचू नये. असं खालच्या थराचं राजकारण केलं आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाची हकालपट्टी झालीच पाहिजे. ते तर आमदार आहेत पण तुमच्या पक्षाचे. नाही, त्यांना थोडी जर काही शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही भाजपच्या विरोधात काम करता आणि आमदारकी ठेवता, जर हे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, एवढी आमची माफक अपेक्षा आहे. माफक अपेक्षा. आणि जर समजा असं झालं नाही तर, हकालपट्टी झाली नाही तर? नाही, हकालपट्टी मागणी केलेली, शेवटी पक्ष नेत्यांचा तो निर्णय असतो. आम्ही याच्यावरती काय बोलणार? पुढे काय करणार तुम्ही? आम्ही संघर्ष करणार, आम्ही काल तालुक्यात काम वाढवत राहणार. आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलंय, भविष्यातही आम्ही रक्त सांडायला तयार आहेत. परंतु अशा पद्धतीने जर महायुतीच्या नेत्यांकडे आले आणि उद्या जर म्हणले आम्ही येतो, हे करतो, ते करतो, तर हे असं झालं नाही पाहिजे. यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. शेवटी निर्णय पक्षाच्या वरिष्ठांच्या हातात आहे. ठीक आहे, निर्णय वरिष्ठांच्या हातात आहे. पण राम सातपुतेंनी सांगितले की कारवाई झाली पाहिजे. विरोधात काम केलेलं आहे मोहिते पाटील कुटुंबानं आणि विशेषतः रणजितसिंह मोहिते पाटलांनी. कॅमेरामन नितीनसह अभिजित, मुंबईत.